Hello guys, you are most welcome in this 17th of video. This video contains gender in English. अर्थात आज आपण हा 17वा व्हिडिओ पाहतोय आणि याच्यामध्ये आपण जेंडर म्हणजे लिंग बदल याच्याविषयी इंग्लिशमध्ये माहिती घेणार आहोत. तर जेंडर कशाला म्हणतात? लिंग आपल्याला माहीत असेल, मराठीमध्ये पुल्लिंग असतं, स्त्रीलिंग असतं, नपुंसकलिंग असतं. तशा प्रकारे इंग्रजीमध्ये आपल्याला लिंगाचा अभ्यास करायचा आहे. तर लिंग कशाला म्हणतात किंवा जेंडर कशाला म्हणतात? तर ज्या शब्दावरून पुरुष, स्त्री किंवा लिंग नसलेली वस्तू समजते अशा वस्तूला लिंग असे म्हणतात. पुरुषलिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे का लिंग नसलेली वस्तू आहे हे त्या वस्तूच्या नावावरून समजते, त्यास लिंग असे म्हणतात. ओके. आता या लिंगाचे इंग्रजीमध्ये किती प्रकार असतात? काइंड्स ऑफ जेंडर. तर देर आर 4 काइंड्स ऑफ जेंडर इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये 4 प्रकारचे लिंग असतात. त्याच्यापैकी पहिला जो लिंग आहे तो आहे मॅस्क्युलाइन जेंडर, ज्याला आपण मराठीमध्ये पुल्लिंग असं म्हणतो. तर या पुल्लिंगामध्ये कोणते कोणते नाव येतात? जसं बॉय आहे, मॅन आहे, फादर आहे, किंग आहे, ॲक्टर आहे, हजबंड आहे. तर हे सर्व नाम जे आहेत तर हे सर्व पुल्लिंगी आहेत, ज्यावरून आपल्याला पुरुष लिंगाचा बोध होतो. त्याला इंग्रजीमध्ये मॅस्क्युलाइन जेंडर असं म्हणतात. त्यानंतर नंबर दुसरा आहे फेमिनाइन जेंडर. व्हॉट डू यू मीन बाय फेमिनाइन जेंडर? फेमिनाइन जेंडर मीन्स स्त्रीलिंग इन मराठी. आपण मराठीमध्ये त्याला स्त्रीलिंग असं म्हणतो. काय उदाहरण आहेत त्याची? जसं गर्ल म्हणजे मुलगी, वुमन म्हणजे स्त्री, त्याच्यानंतर मदर म्हणजे आई, क्वीन म्हणजे राणी, ॲक्ट्रेस म्हणजे नायिका, आणि वाईफ म्हणजे पत्नी, बायको. तर हे सर्व शब्द स्त्रीलिंग दर्शवतात, म्हणून त्याला इंग्रजीमध्ये फेमिनाइन जेंडर असं म्हणतात. आता आपण तिसरा प्रकार बघूया. याला म्हणतात कॉमन जेंडर. याला उभयलिंगी किंवा सामान्यलिंगी नाम असं संबोधलं जातं. म्हणजे याच्यामध्ये कॉमन जेंडरमध्ये स्त्री आणि पुरुष या दोन्ही लिंगाचा समावेश होत असतो. आता एक शब्द आहे, उदाहरणार्थ टीचर हा शब्द आहे. टीचर हा मेल असू शकतो किंवा फिमेल असू शकते, म्हणजे स्त्री असू शकते आणि पुरुषही असू शकतो. जसं स्टुडंट आहे, मुलगी असू शकते आणि मुलगाही असू शकतो. डॉक्टर आहे, स्त्री असू शकते, पुरुष असू शकतो. चाइल्ड आहे, लहान मूल आहे, ते मुली असू शकतं, लहान मुलगी असू शकते. फ्रेंडमध्ये मुलगी असू शकते आणि मुलगा असू शकतो. दोघांसाठी वापरला जाणारा जो शब्द आहे याला सामान्य लिंग असं म्हणतात किंवा उभयलिंग असं म्हणतात. तर हा आहे इंग्रजीमध्ये तिसरा प्रकार, ज्याला आपण कॉमन जेंडर असं म्हणतो. त्यानंतर आपण चौथ्या प्रकाराकडे वळूया. न्यूटर जेंडर. न्यूटर जेंडर म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय न्यूटर जेंडर इन इंग्लिश? न्यूटर जेंडर, दोज थिंग्स दोज आर नॉट लाईक. म्हणजे मराठीत काय? न्यूटर जेंडर म्हणजे नपुंसकलिंग, ज्या निर्जीव गोष्टी असतात. आता निर्जीव गोष्टीमध्ये काय? त्याला जीव नाही, त्याला हालचाल करता येत नाही. जसं टेबल आहे, उदाहरणार्थ टेबल. त्याच्यानंतर आहे बुक म्हणजे पुस्तक. पेन म्हणजे लेखणी, आपण त्याला मराठीत सुद्धा पेन या नावानं संबोधतो. त्याच्यानंतर आहे चेअर म्हणजे खुर्ची. तर या सर्व निर्जीव वस्तू आहे, म्हणून याला न्यूटर जेंडर असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर हे 4 प्रकार इंग्रजीमध्ये आहे. तर या 4ही प्रकारचा बदल आपल्याला करता आला पाहिजे. आता ह्याच्यात बदल कोणत्या गोष्टीचा होणार नाही? तर
हे जे सामान्य लिंग आहे किंवा उभयलिंग आहे, तर ह्याचं दुसरं लिंग आपल्याला बनवता येणार नाही. आणि निर्जीव गोष्टी जे टेबल बुक याचं दुसरं लिंग करता येणार नाही. मग कुठल्या गोष्टीचं करता येईल? स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. स्त्रीलिंग आणि पुल्लिंग या दोन गोष्टीच्या एकमेकामध्ये चेंज करता येतात. जसं आता जेंडर चेंज म्हणजे आपल्याला लिंग बदल करायचा आहे. जसं मॅस्क्युलाईन जेंडर म्हणजे आपण काय पाहिलं, पुल्लिंग आहे, आणि फेमिनाईन जेंडरमध्ये स्त्रीलिंग आहे. म्हणजे पुल्लिंग असेल तर त्याचं आपल्याला स्त्रीलिंग करता येतं. उदाहरणार्थ आता हे जे शब्द आहेत, जसं बॉय आहे, बॉयचं स्त्रीलिंग करायचं आपल्याला गर्ल होईल, गर्लचं पुल्लिंग करायचं आपल्याला बॉय होईल. मॅन आहे, मॅन म्हणजे पुरुष, तर स्त्रीसाठी वुमन आहे, आणि वुमनचं आपल्याला लिंग चेंज करायचं आहे, पुल्लिंगी करायचं आहे, तर ते होईल मॅन. जसं फादर आहे, फादरचं होईल मदर. किंग आहे, किंगचं होईल क्वीन. ॲक्टर आहे, ॲक्टरचं होईल ॲक्ट्रेस. हजबंड आहे, हजबंडचं होईल वाईफ. तर या पद्धतीनं आपल्याला लिंग बदल करता येतो. त्यानंतर याला सोडून काही लिंग आहे, तर त्यांचा बदल कसा करता येतो ते आपण इथं पाहूया उदाहरणादाखल. सन आहे, सन म्हणजे मुलगा. आता सन मुलगा, तर मुलीसाठी आपल्याला डॉटर हा शब्द घ्यावा लागेल. त्यानंतर अंकल आहे, अंकलचं लिंग बदला असं जर आपल्याला परीक्षेत आलं किंवा आपल्याला बोलताना बदलायचं आहे, अंकल अँड अंट असं म्हणायचं आहे. चुलता आणि चुलती, काका आणि काकी असं म्हणायचं आहे. अंकल अँड अंट असं म्हणावं लागेल. म्हणजे अंकलचं स्त्रीलिंग काय होईल? अंट होईल. तसं लॉयन आहे, लॉयन म्हणजे सिंह, तर सिंहाचं मराठीमध्ये जसं सिंगिन होतं, तसं इंग्लिशमध्ये लॉयनचं लॉयनेस होतं. पक्का लक्षात ठेवायचं. टायगर टायग्रेस होतं. आता इथं हिरो आहे, हिरोचं हिरोईन होतं. हिरो म्हणजे नेता, आणि नायिकेला काय म्हणायचं? मग हिरोईन म्हणायचं. तसं इथं डॉग आहे, डॉग म्हणजे कुत्रा, तर कुत्र्याचं लिंग बदलत असताना, कुत्री करत असताना त्याला म्हणतात बीच. डॉग म्हणजे कुत्रा आणि बिग म्हणजे कुत्री. तसं आपल्याला ही गोट आणि सी गोट, ही गोट म्हणजे बकरा आणि सी गोट म्हणजे बकरी किंवा शेळी. तर याच पद्धतीनं चिमणा चिमणीचं सुद्धा ही स्पॅरो आणि सी स्पॅरो असं म्हणतात. तर हा जो भाग आहे लिंग बदल जेंडरचा, अतिशय सोपा आहे आणि थोड्या वेळात आपण व्यवस्थित समजू शकतो. असा पूर्ण हा जो फळा आहे, हा जो बोर्ड आहे, याच्यावरचं सगळं लिहिलेलं जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.